हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। तर आज आहे मदर्स डे। तसं तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल की आम्ही मम्मीच्या घरी गेलेलो त्यांचं घर बघण्यासाठी। सो कालच मम्मीला भेटून आली आहे आणि आज मदर्स डे आहे। सो वी थॉट की आईंसाठी काहीतरी स्पेशल करूया, म्हणून आता आम्ही झालोय रेडी अँड आम्ही आज बाहेर नाही चाललोय, बट आईंना आज आम्ही घरीच काहीतरी वेगळं बनवून खायला घालणार आहे जे त्यांना खूप आवडतं आणि स्पेशली प्राचीच्या हातचं। तर म्हणजे मी मोस्टली जास्त काही जेवण बनवतच नाही, कारण का मला वेळच नसतो बनवायला। मोस्टली जेवण जे बनवतात ते आईच बनवतात आणि कधी काही गेस्ट येणार असेल तरच मी एक्स्ट्राचं करत असते। बट एक गोष्ट आहे जी आईंना येत नाही आणि जी मला येते ती एकच अशी गोष्ट आहे, ते म्हणजे पास्ता, आणि आईंना तो माझ्या हातचा खूप आवडतो। सो आज मदर्स डे साठी स्पेशली त्यांच्यासाठी मी बनवणार आहे, त्यांच्यासाठी त्यांचा आवडता स्पेशल पास्ता। आणि आई आतुरतेने, म्हणजे कधीच असं नाही जेव्हा पण प्राची पास्ता आई आठवण्या बोलते माझ्यासाठी बनवच बनव, कारण की आईला प्राचीच्या हातचा पास्ता बाहेर कुठेच खात नाही, ती बाहेर कुठेच म्हणजे कुठेच खात नाही, पण प्राची बनवते तर नेहमी खाते। सो वी थॉट आज मदर्स डेच्या दिवशी त्यांना थोडंसं स्पेशल फील करून देऊया, कारण काय प्रत्येक दिवशी रोजच म्हणजे ते आपल्यासाठी एवढं करत असतात आणि कधी बोलून दाखवत नाही, आणि आपण सुद्धा कधी बोलून दाखवत नाही, पण आजचा दिवस आहे तर का नको त्यांना काहीतरी त्यांच्यासाठी स्पेशल करूया। सो मी आता तयारी करते तोपर्यंत, आणि मला त्यानंतर दाखवते की मी कसा पास्ता बनवणार। आणि आई आता झोपलेल्या आहेत, दुपारची वेळ आहे, आई झोपल्या। सो आईंना हे माहिती नाही की आम्ही त्यांच्यासाठी पास्ता बनवणार आहे, आणि त्या उठल्यावरती मग त्यांना आम्ही गरम गरम पास्ता सर्व करू, तेव्हा त्यांची रिॲक्शन कशी असणार आहे ती बघायला विसरू नका। अँड येस, आज दीदी सुद्धा येणार आहे। आणि म्हणजे असं बोलतात ना की जी मोठी मुलगी असते ना, मोठी मुलगी किंवा मोठा मुलगा असतो, जर मोठी मुलगी असेल तर ती दुसरी आईच होऊन जाते। अँड मी जेवढं बघितलंय दीदीला आणि सूरजच्या नात्याला, सो दीदी तर मी तर बोलले ती पहिलीच आई असेल। आई जेवढं ओरडत नाही ना तेवढं दीदी ओरडते सूरजला, प्रत्येक गोष्टीला मागे लागून त्याच्याकडनं ती गोष्ट करूनच घेते। सो ती सुद्धा सूरजची एक दुसरी आईच आहे। सो ती पण येणार आहे, तर आपण तिच्यासाठी पण तिला पण स्पेशल, तिला सुद्धा माहित नाहीये पण ती कधी येणार आहे तिचं काही फिक्स नाहीये, बट लेट सी ती आल्यानंतर आपण तिला सुद्धा सर्व करूया गरम गरम पास्ता आज। आणि आज जो स्पेशल डे आहे तर आमच्या सर्वांकडून म्हणजे प्राची आणि माझ्याकडून तुम्हा सर्व आयांना विश यू अ व्हेरी हॅपी मदर्स डे। सो फायनली तयारी झालेली आहे माझी। मला जेवढं लागणारं साहित्य आहे तेवढं सगळं मी इथे काढून ठेवलंय। जसं तुम्ही बघू शकता बटर काढलाय, मैदा काढलाय, देन चीज ग्रेट करून ठेवलं आहे, इथे वेजीज उकळायला ठेवलंय, त्याच्यामध्ये मी ब्रोकोली आणि कॉर्न घेतलेलं आहे। अँड येस, आता मी सुरू करणार आहे पास्ता बनवायला, पण त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की मी जो पास्ता जो माझा बनवणार आहे ना आणि जो आईंना आवडतो तो आहे माझा फेवरेट डिसानोचा पेनी पास्ता, आणि हाच वाला पास्ता मी नेहमी यूज करते पास्ता बनवण्यासाठी। आणि हा होल व्हीट पास्ता आहे जो की हेल्दी सुद्धा आहे, सो त्यामुळे तुम्ही गिल्ट फ्री खाऊ शकता। सो लेट्स स्टार्ट। तर मी माझा पास्ता बॉईल करायला ठेवला आहे, इथे वेजीस सुद्धा बॉईल करायला ठेवली आहेत, आणि आता मी स्टार्ट करणार आहे पास्ता बनवायची फायनल रेसिपी, ज्यासाठी मी आज यूज करणार आहे अगाराचं रॉयल इनेमल कास्ट आयर्न कॅसरोल, जे की तुम्ही बघू शकता की 5 लिटरच्या कॅपॅसिटी मध्ये येतं, आणि त्याच्यासोबत एक लीड सुद्धा तुम्हाला मिळणार। ही मटेरियल आहे भांड्यामध्ये नो केमिकल कोटिंग यूज केलेलं आहे, आणि हे गॅस सोबतच इंडक्शन आणि ओव्हन कम्पॅटेबल सुद्धा आहे, तर तुम्ही तिथे सुद्धा यूज करू शकता। सो मल्टी यूज करू शकता एकच भांडं। अँड येस, मी तर आज पास्ता बनवणार आहे। पास्ता सोबतच करीज, व्हेजिटेबल पुलाव, देन बिर्याणी, असे वेगवेगळे पदार्थ जे आपण डे टू डे लाईफ मध्ये खातो ते सुद्धा बनवू शकता। सो जास्त बडबड नाही करणार, आता लगेच स्टार्ट करूया आपली रेसिपी बनवायला। पास्ता बनवण्यासाठी मी घेतलाय सेम क्वांटिटी बटर आणि सेम क्वांटिटी मैदा। पहिले मी बटर मध्ये मैदा ऍड करून घेणार आहे आणि त्याला मिक्स करणार आहे। त्यामध्ये मग मी ऍड करणार आहे 1 कप दूध, देन ग्रेटेड चीज, देन मी ऍड करणार आहे सम चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, बॉइल्ड वेजीस, अँड माझा बॉईल केलेला पास्ता ऍड करून त्याला मिक्स करून घेणार आहे। तर आपण कुक होऊन देऊया ह्याला, आणि त्याच्यानंतर बघूया आपला फायनल पास्ता कसा बनणार आहे। पास्ता रेडी झालेला आहे, आणि तुम्ही बघू शकता की म्हणजे असं एकदम डिलिशियस दिसतंय, आणि आई सुद्धा उठलाय। तर आता आपण आईंना टेस्ट करायला देऊया। कुकिंग करणं खूप इझी आहे, तर क्लीन करणं सुद्धा खूप इझी आहे युटेन्सिल। तुम्हाला फक्त जास्त वेळ ह्याला भिजत नाही ठेवायचंय पाण्यामध्ये, आणि एक सॉफ्ट कपडा घ्यायचा आहे, आणि स्क्रबर नाही यूज करायचा आहे, सॉफ्ट कपडा किंवा स्पॉन्ज असतो तो घ्यायचा आहे, आणि जस्ट याला थोडंसं पाणी लावून पुसून घ्यायचंय आणि धुवून टाकायचं आणि एअर ड्राय करायचंय बेसिकली। सो
अशा प्रकारे तुम्ही कुकिंग पण इझिली करू शकता आणि त्याच्यानंतर ते युटेन्सिल क्लीन करून सुद्धा इझिली ठेवू शकता. मला पण ऑर्डर करायचं असेल हे सुपर युजफुल युटेन्सिल तर आम्ही दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि तुमच्यासाठी सुद्धा असं युजफुल युटेन्सिल ऑर्डर करा. आणि सूरज बनवतोय गार्लिक ब्रेड. आणि बघूया आईंची रिॲक्शन काय असणार आहे ते. आई हॅपी मदर्स डे. थँक्यू खाऊन बघ. तुझ्या आजचा पास्ता म्हणजे काय मला आवडतो. फायनली आईना आवडला. तुझ्या हातचा मी नेहमी खाते, मला आवडतो. मी तेच बोलली व्हिडिओ मध्ये की एकच अशी गोष्ट आहे जी आईना येत नाही जी मला येते. हा ते कधी केलंच नाही ना. तू आल्या त्याच्या आधी पण नव्हता केला आणि तू आल्यापासून तुम्हाला म्हणजे चान्सेस मिळतील आले तूच करते. आई मला नेहमी बोलतात की मला पण एकदा दाखव कसा बनवतात ते. आणि मी अजूनपर्यंत आईना रेसिपी नाही दाखवली. असं नाहीये बट मी करते ना मग कशाला. रेसिपी दाखवायचा प्रश्नच नाही. ती मला सरप्राईज होती जेव्हा ती करते त्यावेळेस मी तिथे नसते. ते अचानक आता पण मी इकडे पेपर बुक घेऊन बसली आणि ती घेऊन आली अचानक. त्यामुळे मला माहितच नव्हतं. छान झालं. तुम्ही पण घ्या. हा घेतो. टेस्टी काय सांगितलं. घे तू पण. स्टार्ट. गार्लिक ब्रेड सूरजने बनवले. हो ना. हा तर आम्ही आलोय आता पनवेलला. रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत आणि केक घेऊन झालेला आहे का कारण काय दादाचा बर्थडे आहे. उद्या स्टार्ट होणार आहे. दादाचे मित्र इथे पनवेलमध्ये कुठे पण भेटू शकतात. 12 वाजता बड्डे आहे भावाचा. बर्थडे आहे भावाचा. आहे जावयाचा. जल्लोष सारा गावाचा. इकडे चाललं घरी. चला मग बर्थडे सेलिब्रेट करूया. चला. फायनली आज आमच्या जावयाचा बर्थडे आहे. तुम्ही सगळ्यांनी त्याला विश करा, शुभेच्छा द्या आणि त्याच्या लग्नाला सगळे या आणि आम्ही पण येऊ धमाल बघायला या. बर्थडे बायको सोबतचा आहे. पहिला ते काहीतरी टाकले त्याने 13 आहे मेरा आहे काहीतरी. पण मला तो भेटला नाहीये. आज तो भेटेल मला फायनली. हॅपी बर्थडे लव. चालू की नाही. चालू आहे. त्याची सुरी निकाल. घर पे भी नहीं है वो. नाही. किधर गया. अरे केक गाड़ी बंद कर देखने वाला केक है. डबल डेकर. सूरज ते काय एक साथ. Happy birthday, dear Nidhi. Happy birthday to you.
आवडते लागली की केक आवडते. हा ना केक पाहिजे हे मला खायला घाल ब्रो बघ. नो नो निखिल को पसंद हो जाएगा. कौन सा है? अरे तू मेरे काय आहे? हॅलो एवढा वेळ येस थोडा टाइम आला तू काय तो दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एक पाहिजे भाई हॅपी बर्थडे. एक दूसरा केक भरवा ये केक आपला काय? लाव लाव थँक्यू जे खाणार वहिनी कशा आहेत? तू कसा आहेस मस्त. बिस्कॉट हॅपी बर्थडे वहिनी. देऊ तर दे आधीच घेतलं त्याने बस ग दे जा बस बस आता नाही दे. अरे कोण अरे पण भाई कवर मत केला अरे बापरे बाबा कॅमेरा दाखव कॅमेरा दाखव. हे झूम कर छान आहे. चॉईस छान आहे. दीदीची चॉईस मस्त चॉईस आहे. पायाला बघ बघ हे तुझ्या बायकोचं गिफ्ट आहे ओ माय गॉड पीएनजी ज्वेलर्स थँक्यू सो मच. मी एकटाच लोक थांबलेत तुझे. हा यार एवढे बघायला बोलले एकदम मध्ये उघड. दादा बघू दे ना आम्हाला पण. असं काय जे आम्ही नाही बघू शकत असं काय जे आम्ही नाही बघू शकत येणार पुढच्या ब्लॉग मध्ये सस्पेन्स नेक्स्ट ब्लॉग मध्ये सस्पेन्स. देखना है तो तुम्हें अभी सेकंड ब्लॉक देखना पड़ेगा विस्कीला केक घ्या.